नमस्कार, मी रश्मी किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत. आज आपण पौष्टिक डोसा बनवणार आहोत. त्यासाठी मी एका पातेल्यामध्ये 2 वाटी तांदूळ, 1 वाटी उडीद डाळ, अर्धी वाटी मूग डाळ, अर्धी वाटी मसूर डाळ, 1 चमचा मेथी हे सर्व एकत्र करून 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतले आहे. हे स्वच्छ धुवून घेतल्यानंतर आपल्याला हे 4 ते 5 तास छान भिजवून ठेवायचं आहे. 4-5 तासांनी भिजल्यानंतर हे आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे. बारीक केल्यानंतर पुन्हा हे आपल्याला 2 ते 3 तास भिजवून घ्यायचं आहे, म्हणजे ते छान मुरते. तुम्ही बघू शकता ते पीठ आता किती छान मुरलेलं आहे. आता आपण ह्यामध्ये ते बेसन पीठ पाण्यामध्ये मिक्स करून घालणार आहोत. यामुळे डोसा कुरकुरीत होतो आणि त्याला रंग पण छान येतो. तर यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि अर्धा चमचा सोडा घालायचा आहे आणि हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आणि हा डोसा मुलांना हे खूप आवडतो आणि पौष्टिकही असतो. यामुळे डाळी पण पोटात जातात आणि मुलं आवडीने हा डोसा खातात. आता मी तवा गॅसवर तापायला ठेवलेला आहे. त्याला तेल लावून घ्यायचं आणि तवा तापल्यानंतर आपल्याला त्यावर मिठाचं पाणी टाकून हे मिश्रण टाकून घ्यायचं आहे आणि डोसा स्प्रेड करून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता आता हे तवा तापलेला आहे आणि हे बॅटर घालून आपण व्यवस्थित एकदम पातळ डोसा बनवून घ्यायचा आहे. हा डोसा एका साईडने आपल्याला भाजून घ्यायचा आहे आणि ह्यामध्ये थोडासा तांबूचा रंग झाला आणि कडा मोकळा झाला की हा डोसा आपल्याला एका डिशमध्ये घडी करून काढून घ्यायचा आहे आणि बटाट्याच्या भाजीसोबत किंवा हिरवा चटणीसोबत पुदिन्याच्या आपण हा डोसा खाऊ शकतो. हा खायला खूपच रुचकर लागतो आणि मोठ्यांपासून लहानांपर्यंत सर्वांनाच आवडेल असा हा डोसा आहे. माझा रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.